स्टार्ट परिच्छेद. आजच्या विज्ञान युगातही अनेक व्यक्तींच्या जीवनाचा, सामान्यतः भारतीय समाज जीवनाचा 3/4 अधिक भाग धर्म व अध्यात्म यांनी व्यापलेला आढळतो. बुद्धिवादी व्यक्ती व विचारवंत यांच्या मते हे मागासलेपणाचे, अडाणीपणाचे लक्षण आहे. माणसाला जेव्हा निसर्गाचे ज्ञान नव्हते, निसर्गशक्तीवर प्रभुत्व ठेवता येत नव्हते, तेव्हा त्याने अदृश्य अतिमानवी शक्तीची कल्पना केली व तिला प्रसन्न करण्यासाठी स्तुती, पूजा, कर्मकांड इत्यादी गोष्टी करू लागला. धर्माचा उगम अज्ञानातून, दुर्बलतेतून झाला आहे. आज विज्ञानाद्वारा माणसाला निसर्गाचे ज्ञान झाले आहे. तंत्रज्ञानाद्वारा माणसाने निसर्गावर कब्जा मिळविला आहे. अशा वेळी धर्माची आवश्यकता संपली आहे. धर्म म्हणजे कालबाह्य रूढी, भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, विधिनिषेध हे आहे. शिक्षणाने, विज्ञानाने, बुद्धिवादाचा आश्रय घेऊन या अंधश्रद्धेचे, धर्मांचे निर्मूलन करणे हे आपले शिक्षितांचे कर्तव्य आहे. ही विज्ञान युगाची आजची गरज आहे. परिच्छेद. या उलट धार्मिक विचारसरणीनुसार विज्ञान व तंत्रज्ञान ही साधने आहेत. त्यांच्यामुळे माणूस बलशाली झाला आहे. परंतु या बलाचा वापर कसा करावा, जीवनाचे अंतिम उद्दिष्ट कोणते इत्यादी प्रश्नांची उत्तरे विज्ञान देत नाही. धर्म, तत्त्वज्ञान यांची उत्तरे देतात. म्हणून कोणत्याही काळात धर्म व अध्यात्म यांची गरज संपणार नाही. मानवी जीवनात बुद्धीप्रमाणेच श्रद्धेलाही महत्त्वाचे स्थान आहे. जीवनाची कक्षा विज्ञानाहून अधिक व्यापक आहे. धर्माचा अंगीकार केल्यानेच मानवी जीवन उदात्त व सार्थक होते. मानवी जीवन विविध स्तरांवर जगता येते. व्यावहारिक उपयुक्तता स्तरावर, त्याहून उच्च नैतिक स्तरावर व त्याहून उच्च धार्मिक स्तरावर. श्रद्धा हा धार्मिकतेचा प्राण आहे. परिच्छेद. आपल्याला हा जो दुर्लभ मानवी जन्म मिळाला आहे, तो केवळ भोगासाठी नाही. केवळ या जन्माचाच विचार न करता या जन्मात चांगली कर्म करून सद्गती मिळविली पाहिजे. पाप आचरण, दुराचरण केल्यास दुर्गती मिळते. चांगल्या वाईट कर्माची फळे येथे मिळाली नाहीत तरी ती व्यक्तीला मरणोत्तर भोगावीच लागतात. चांगल्या गोष्टी करण्यास ईश्वरी सहाय्य मिळते. ईश्वरी कृपेचा आनंद हे मानवाचे परमसाध्य आहे. त्याशिवाय जन्म व्यर्थ आहे. म्हणून केवळ भोगाच्या मागे लागू नये. ईश्वराने जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहून संयमाने व सदाचाराने ईश्वर स्मरणात व सेवेत काळ घालविणे व आपली प्रापंचिक कर्तव्य करणे म्हणजे धार्मिक जीवन. स्टॉप.